श्री स्वामी समर्थ. मी आता शेवयाची खीर बनवणार आहे. आता वाजलेत 7:24. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा. आता हे मी बदाम आहेत घेतलेत, पाण्यात भिजत घातलेत, शेवळ्या आहेत, बारीक शेवळ्या, आणि ही काजू आहेत आणि दूध. आता मी ही काजू बारीक करून घेणार आहे आणि हे बदाम आहे ते पाण्यात 5 मिनिटं ठेवायचे आहेत. मी आता काजूचे बारके तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी बदाम पाण्यातून काढून त्याची वरची ठेलपरं काढणार आहे. आता बघा मी बदाम सोलून घेतलेले आहेत असे. आता ह्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक. आता मी ह्याचे मी बदाम आहे याचे बारीक तुकडे करून घेणार आहे. आता मी गॅस चालू करत आहे. आपण आधी शेवळ्या भाजून घ्यायच्या आहेत एकदम बारीक गॅसवरती. कढईमध्ये आपण शेवळ्या भाजून घेणार आहोत. आता आपण शेवळ्या जरा थोड्याशा लालसर होसर भाजून घ्यायचे आहेत. कोण तूप टाकतं, कोण तेल टाकतं. आम्ही तेल टाकून घेणार आहे. बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे कारण जास्त जळतात शेवळ्या. आपण आता बघा लालसर शेवळ्या झालेल्या आहेत. तर आपण आता काढून घेणार आहोत. आपण दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत, ओतून घेतलेत शेवळ्या. आता आपण आता पातेलं ठेवूया दुधाचं. हे बघा मी पावशेर दूध घेतलेलं आहे आणि मी त्यात थोडं पाणी ॲड करणार आहे. थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे. आपण दूध थोडं गरम होऊन द्यायचं आहे. दूध गरम झालेलं आहे. हलवत राहायचं दूध, नाहीतर कधी कधी फटतं दूध. आपण आता ह्यात साखर टाकून घेणार आहे. आपण आता साखर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला गोड कसं आवडतं त्या प्रकारे साखर टाकून घ्यायची आहे. आम्हाला गोडच आवडते खीर. आम्ही 4 टोपणे साखर टाकलेली आहे. साखर टाकून घेतलेले आहे. हलवत राहायचं सारखं दूध. एकदम बारीक गॅसवरतीच दूध गरम करायचं आहे. आता आपण काजू आणि बदाम टाकून घेणार आहे. बारीक तुकडे केलेले आहेत बघा. तर आपण हे सगळे टाकून देणार आहे. आता आपण शेवया टाकून द्यायचे त्यात.
हलवून घ्यायचं, हलवून घेत राहायचं सारखं. आता घट्ट एकदम होतात शेवाळे. जसं उकळील तसं घट्ट होऊन जातात ते. सगळं मिश्रण एकसारखं हलवायचं. सारखं हलवल्यामुळं खीर दूध एकदम असं फटत नाही, नासल्यासारखं होतं दूध कधी कधी, म्हणून हलवत राहायचं. थोडा गॅस आपण वाढवूया. एक 5 ते 6 मिनिटं तरी हलवायला लागतंच. कोणाची पद्धत वेगळी असते करण्याची, पण मी अशीच खीर बनवते. छान होते खीर. खीर बघा सारखे आता हलवत राहिल्यामुळे कशी एकदम घट्ट होऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम घट्ट झालेली आहे खीर. एकदम घट्ट खीर झालेली आहे. असं केलं जास्त का मग? सारखं हलवल्यामुळे उत्तूही जात नाही. मस्त झालेली आहे खीर, एकदम घट्ट झालेली आहे. बघा आता खीर ऑलरेडी तयार झालेली आहे. तर मी आता डिश मध्ये काढून घेत आहे. बघा खीर आपली तयार झालेली आहे बनवून. तर ही खीर जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.